कल्पना करा, कोणीतरी एक महाकाय आणि अतिशय सुंदर असा केक बनवलाय. हां, आणि मग? आणि तो केक बनून झाल्यावर ओट्यावर जे केवळ थोडेसे क्रम्स म्हणजे केकचे जे छोटे कण उरलेत ना, हो. त्या उरलेल्या कणांमधून कोणीतरी संपूर्ण पृथ्वी, प्रचंड मोठा गुरुग्रह, शनीची कडी आणि इतर सर्व ग्रह उपग्रह तयार केले आहेत. अरे बापरे, म्हणजे उरलेल्या तुकड्यांमधून. हो ना. ऐकायला हे एखाद्या जादूच्या कथेसारखं वाटतंय, पण खगोलशास्त्र सांगते की आपल्या सूर्यमालेची निर्मिती अगदी हुबेहूब याच पद्धतीने झाली आहे. क्या बात आहे. पोस्टर ज्ञान क्लासेसतर्फे या सखोल विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. नक्कीच, सर्वांचं स्वागत. आजचे हे विशेष सत्र पोस्ट ऑफिस डिपार्टमेंटल प्रमोशनल एक्झाम्स म्हणजे विशेषतः LDCच्या तयारीसाठी पोस्टल ज्ञान क्लासेसनी दिलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण लेक्चर नोट्सवर आधारित आहे. हो, आणि परीक्षार्थ्यांसाठी या नोट्स म्हणजे खरोखरच एक खजिना आहेत. अगदी बरोबर. आज आपण याच नोट्समधून सूर्यमाला, ग्रहणे आणि खगोलीय पिंडांविषयीच्या सर्व तथ्यात्मक आणि सांख्यिकीय माहितीचा अतिशय बारकाईने अभ्यास करणार आहोत. होय, कारण LDC परीक्षांमध्ये अचूक माहितीला आणि ती माहिती समजून घेण्याला खूप महत्त्व असते. म्हणजे जेव्हा आपण रात्रीच्या आकाशाकडे पाहतो तेव्हा ते केवळ एक शांत सुंदर दृश्य नसते. खरंय. त्यामागे अतिशय अचूक असे भौतिकशास्त्र, गतीचे नियम आणि भयानक मोठी ऊर्जा दडलेली असते. पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्स याच वैज्ञानिक तथ्यांचा अतिशय अचूक वेध घेतात. म्हणूनच ते खूप महत्त्वाचे आहेत. अगदी. याची सुरुवात आपण ग्रहण म्हणजेच इक्लिप्सेस या अतिशय परिचित पण तितक्याच विलक्षण खगोलीय घटनेपासून करूया. हो, कारण आकाशातील सर्वात लक्षवेधी घटना म्हणजे ग्रहण. पण पोस्टल ज्ञानच्या नोट्समध्ये चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाबद्दल जी तांत्रिक माहिती दिलीये ती समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. होय, सुरुवातीला चंद्रग्रहणाचा म्हणजेच लुनार इक्लिप्सचा विचार करूया. हे तेव्हा घडते जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या बरोबर मध्ये पृथ्वी येते. पण इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ही घटना केवळ पौर्णिमेलाच घडते. अगदी बरोबर, फुल मूनला. आणि पृथ्वीच्या ज्या भागात रात्र असते तिथून कुठूनही चंद्रग्रहण पाहता येते. हे असं का होतं? यामागे प्रकाशाचे आणि सावलीचे एक साधे पण प्रभावी विज्ञान आहे. या चंद्रग्रहणाचे 3 मुख्य प्रकार पडतात. हां, कोणते 3 प्रकार? पहिला प्रकार म्हणजे पूर्ण चंद्रग्रहण किंवा टोटल लुनर इक्लिप्स. आता बघा, जेव्हा आपण एखाद्या अंधाऱ्या खोलीत टॉर्च लावतो आणि मध्ये एखादी वस्तू ठेवतो, तेव्हा त्या वस्तूची सर्वात गडद सावली पडते. अंतराळात पृथ्वीच्या या सर्वात गडद सावलीला उंब्रा म्हणतात. अच्छा, उंब्रा. हो. चंद्र जेव्हा यातून पूर्णपणे जातो तेव्हा पूर्ण ग्रहण होते. दुसरा प्रकार आंशिक चंद्रग्रहण किंवा पार्शल लुनर इक्लिप्स. म्हणजे या चंद्राचा काहीच भाग या गडद सावलीत येतो, बरोबर? अगदी बरोबर. आणि तिसरा प्रकार म्हणजे उपछाया चंद्रग्रहण म्हणजेच पेनम्ब्रल ल्युनार इक्लिप्स. उपछाया हे थोडं नवीन वाटतंय. पृथ्वीच्या सावलीचा बाहेरचा जो फिकट भाग असतो ना, त्याला पेनम्ब्रा म्हणतात. चंद्र जेव्हा यातून जातो तेव्हा त्याच्यावर फक्त हलकासा अंधार पसरतो. अच्छा. आणि हा बदल इतका सूक्ष्म असतो की बऱ्याचदा उघड्या डोळ्यांनी तो ओळखताही येत नाही. एक सेकंड. या पूर्ण चंद्रग्रहणाच्या वेळी ना एक अत्यंत कुतूहलाचा प्रकार पाहायला मिळतो. चंद्र अनेकदा लाल रंगाचा दिसतो. हो, ज्याला रक्तचंद्र किंवा ब्लड मून म्हटले जाते. हो ना. आता इथे मला एक प्रश्न पडतो. म्हणजे जर पृथ्वीची सावली चंद्रावर पडत आहे तर तो काळाभोर दिसायला हवा ना, मग तो लाल का दिसतो? हा खूप छान प्रश्न आहे. प्रकाशाचे प्रकिरणन किंवा स्कॅटरिंग ऑफ लाईट हे यामागचे मुख्य कारण आहे. स्कॅटरिंग ऑफ लाईट? हो. इथे पृथ्वीच्या वातावरणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. म्हणजे जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये असते तेव्हा सूर्याचा काही प्रकाश पृथ्वीच्या कडावरून म्हणजे आपल्या वातावरणातून पार होऊन चंद्रावर पडतो. ओके. आता सूर्यप्रकाशात सर्व रंग असतात हे तर आपल्याला माहितीच आहे. पण पृथ्वीच्या वातावरणामुळे सूर्यप्रकाशातील निळ्या रंगाच्या किरणांचे प्रकिरणन होते, ते विखुरले जातात. अच्छा, म्हणजे निळा रंग विखुरला जातो. हो, पण लाल रंगाचे किरण ज्यांची तरंगलांबी किंवा वेव्हलेंथ जास्त असते ते न विखुरता वातावरणातून थेट आरपार जातात आणि चंद्रावर पडतात. अरे बापरे. सोप्या भाषेत सांगायचे तर त्या क्षणी पृथ्वीवर जितके सूर्योदय आणि सूर्यास्त होत असतात त्या सर्वांचा लालसर प्रकाश एकत्र होऊन चंद्रावर पडतो. त्यामुळेच चंद्र तांबूस दिसतो. हा विचारच किती अद्भुत आहे. म्हणजे आपण पृथ्वीवरून दिसणाऱ्या सर्व सूर्यास्तांचा प्रकाश एकाच वेळी चंद्रावर पाहतोय. हो ना, अगदी जादूसारखं वाटतं. आला सूर्यग्रहणाकडे वळूया.
सूर्यग्रहण तेव्हा होते जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो. हा, सोलार एक्लिप्स. ही घटना फक्त अमावस्येला म्हणजेच न्यू मूनला पाहायला मिळते. पण चंद्रग्रहणासारखे हे पृथ्वीवरून सगळीकडून दिसत नाही, असं का? याचे कारण आकारमानात दडलेले आहे. चंद्र हा पृथ्वीपेक्षा आकाराने खूप लहान आहे. बरोबर. त्यामुळे जेव्हा तो सूर्याच्या समोर येतो तेव्हा त्याची सावली पृथ्वीच्या पृष्ठभागावर खूप छोट्या आणि विशिष्ट भागातच पडते. हां, म्हणजे जशी एखादी छोटी पेन्सिल मोठ्या बॉलवर सावली पाडते तशीच ही स्थिती असते. अगदी समर्पक उदाहरण दिलंत. म्हणूनच सूर्यग्रहण फक्त त्याच विशिष्ट पट्ट्यातून दिसते जिथे ती सावली पडलेली असते. सूर्यग्रहणाचेही 3 प्रकार आहेत. पूर्ण, आंशिक आणि वलयाकार. बरोबर. हो, वलयाकार ग्रहण किंवा अॅन्युलर इक्लिप्स तेव्हा होते जेव्हा चंद्र पृथ्वीपासून थोडा दूर असतो. अच्छा. त्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही आणि सूर्याची एक प्रखर रिंग किंवा कडे आकाशात दिसते. रिंग ऑफ फायर सारखी. आणि नोट्समध्ये एक अत्यंत रंजक ऐतिहासिक संदर्भ दिला आहे. सूर्यग्रहणाची ओळख मानवाला तब्बल 6000 वर्षांपूर्वी झाली होती. हो, आणि ग्रीक पौराणिक कथांमध्ये याचा संबंध हर्क्युलिसच्या साहसी कारनाम्यांशी जोडला गेलाय. होय, पण मला नेहमी एका प्रश्नाने सतावलं आहे. म्हणजे जर चंद्र आणि पृथ्वी सतत एकमेकांभोवती फिरत आहेत, तर मग दर पौर्णिमेला चंद्रग्रहण आणि दर अमावस्येला सूर्यग्रहण का होत नाही? हा सावल्यांचा खेळ इतका दुर्मिळ का आहे? याचं उत्तर आहे ग्रहांच्या कक्षांचे कोन किंवा ऑर्बिटल इन्क्लिनेशन. म्हणजे काय? म्हणजे चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा आणि पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा या एकाच सरळ प्रतलात किंवा प्लेनमध्ये नाहीत. अच्छा. चंद्राची कक्षा सुमारे 5 अंशांनी कललेली आहे. याचा अर्थ चंद्र कधी पृथ्वीच्या कक्षेच्या थोडा वर असतो तर कधी थोडा खाली असतो. म्हणजे ते नेहमी एका रेषेत नसतात. अगदी बरोबर. त्यामुळे दर अमावस्येला किंवा पौर्णिमेला सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एकाच सरळ रेषेत येत नाहीत. बऱ्याचदा चंद्राची सावली पृथ्वीच्या वरून किंवा खालून निघून जाते. आता समजलं. जेव्हा हे तिन्ही एका अचूक बिंदूवर एकाच रेषेत येतात तेव्हाच ग्रहण घडते आणि ही अचूक स्थिती जुळून येणे खरंच दुर्मिळ असते. आता ही जिओमेट्री स्पष्ट झाली. पण या ग्रहणांच्या खेळासाठी हे महाकाय खगोलीय पिंड आले कुठून? हा मोठा प्रश्न आहे. याचा शोध घेण्यासाठी आपण तारे आणि ग्रहांच्या निर्मितीकडे जाऊया. पोस्टल ज्ञानच्या नोट्सनुसार तारे हे प्रामुख्याने हेलियम आणि हायड्रोजनपासून बनलेले अत्यंत गरम वायूंचे गोळे आहेत. हो, स्टार्स. ते स्वतःचा प्रकाश उत्सर्जित करतात आणि त्यांचं आयुष्य लाखो करोडो वर्षांचे असते. आणि तारे हे केवळ वायूचे गोळे नसून ते विश्वाचे महाकाय आण्विक भट्टी किंवा न्यूक्लिअर रिॲक्टर आहेत. न्यूक्लिअर रिॲक्टर. हो ना. त्यांच्या अत्यंत उष्ण गाभ्यामध्ये हायड्रोजनची अणू एकमेकांवर आदळून एकत्र येतात आणि त्यांचे हिलियममध्ये रूपांतर होते. अच्छा. या प्रक्रियेला न्यूक्लिअर फ्युजन किंवा आण्विक सम्मिलन म्हणतात. याच प्रक्रियेतून ती प्रचंड ऊर्जा आणि प्रकाश निर्माण होतो जो आपण पृथ्वीवरून पाहतो. अरे दा, इथे हायड्रोजनचा उल्लेख आलाच आहे. तर नोट्समधील एका अत्यंत महत्त्वाच्या नोंदणीकडे लक्ष वेधून घ्यावे लागेल. कोणती नोंद? हायड्रोजनचा शोध हेनरी कॅव्हेंडिश यांनी लावला. या हायड्रोजनचे 3 आयसोटोप्स आहेत. हो, आयसोटोप्स. प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. ड्यूटेरियमचा वापर हेवी वॉटर म्हणजेच D2O बनवण्यासाठी होतो. आणि सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे रसायनशास्त्रात हायड्रोजनला आवारा तत्व किंवा रोग एलिमेंट म्हटले जाते. खूपच अचूक माहिती आहे. आता आयसोटोप्स म्हणजे काय ते मी सांगते. आयसोटोप्स म्हणजे एकाच मूलद्रव्याचे वेगवेगळे प्रकार ज्यांचे वजन वेगळे असते. ओके. प्रोटियममध्ये न्यूट्रॉन नसतो, ड्यूटेरियममध्ये 1 असतो आणि ट्रिटियममध्ये 2 असतात. पण त्याला आवारा तत्व का म्हणतात? कारण जसा एखादा बंडखोर विद्यार्थी कोणत्याही एका विशिष्ट गटात बसत नाही ना, तसेच हायड्रोजनचे गुणधर्म अल्किली धातू आणि हॅलोजन या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गटांशी मिळतात. अच्छा. त्यामुळे आवर्त सारणीत किंवा पिरियोडिक टेबलमध्ये त्याला एक निश्चित स्थान देणं कठीण जाते. पण याच आवारा तत्वाने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली आहे. विश्वाची आणि ग्रहांची निर्मिती कशी झाली हा खरं तर सर्वात मोठा प्रश्न आहे. आपण सुरुवातीला जे केकच्या क्रम्सचे उदाहरण दिले होते ना, हो, ते क्रम्स. ते इथे बरोबर लागू पडते. नोट्समधील आकडेवारी सांगते की सूर्याच्या निर्मितीनंतर फक्त 0.1% पदार्थ शिल्लक राहिला. ओरे बापरे, फक्त 0.1%. हो. या उरलेल्या पदार्थाने सूर्याभोवती एका सपाट डिस्कचा आकार घेतला, ज्याला प्रोटोप्लॅनेटरी डिस्क म्हणतात.
यात धूळ आणि वायूचे कण गुरुत्वाकर्षणामुळे एकमेकांवर आदळून एकत्र येऊ लागले. या प्रक्रियेला ॲक्रिशन म्हणतात आणि त्यातूनच हळूहळू आपले ग्रह बनले. म्हणजे याचाच अर्थ असा की आपल्या सूर्यमालेतील 99.9% वस्तुमान फक्त एकट्या सूर्याकडे आहे. आपण आणि आपले सर्व ग्रह त्या उरलेल्या केवळ 0.1% मलब्यातून तार झालो आहोत. अगदी थक्क करणारा आहे. हो ना. आणि इथे अंतराळात अंतर मोजण्यासाठी लागणारे एक परिमाण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कोणतं परिमाण? 1 AU किंवा ॲस्ट्रोनॉमिकल युनिट. हे सूर्य आणि पृथ्वीमधील सरासरी अंतर आहे, जे सुमारे 150 दशलक्ष किंवा 150 मिलियन किलोमीटर इतके आहे. आता त्या 0.1% साहित्यातून बनलेल्या आपल्या शेजारील आतल्या ग्रहांबद्दल म्हणजे इनर टेरेस्ट्रियल प्लॅनेट्सबद्दल जाणून घेऊया. हो, जे खडकाळ आहेत. सुरुवात करूया सूर्याच्या सर्वात जवळच्या ग्रहापासून, म्हणजे बुध. मर्क्युरी. हो, बुधावर वातावरणच नाहीये, त्यामुळे तिथे तापमानात भयानक तफावत आढळते. नोट्सनुसार रात्रीचे तापमान उणे 173 अंश सेल्सिअस इतके खाली जाते बापरे. आणि दिवसा ते तब्बल 427 अंश सेल्सिअस इतके वाढते. सूर्यमालेत सर्वाधिक दैनिक तापमान बदल बुधावरच पाहायला मिळतो. असं का? कारण वातावरणाचं काम एका ब्लँकेटसारखं असते, जे उष्णता टिकवून ठेवतं. बुधाकडे ते ब्लँकेटच नाहीये. अच्छा. त्यामुळे सूर्याची उष्णता थेट आदळते आणि सूर्य मावळल्यावर ती लगेच अंतराळात उडून जाते. बुधाच्या आकाराबद्दल एक रंजक तथ्य सांगते. सांगा ना. बुध हा गुरूच्या गॅनिमेड आणि शनीच्या टायटन या चंद्रांपेक्षा आकाराने लहान आहे, पण त्याचे वस्तुमान मात्र त्यांच्यापेक्षा जास्त आहे. लहान असूनही जड. हो, कारण त्या चंद्रांमध्ये बर्फ जास्त आहे, तर बुध हा शुद्ध घन खडकाने आणि धातूने बनलेला आहे. आणि सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी बुधाला फक्त 88 दिवस लागतात. यानंतर येतो शुक्र किंवा व्हीनस. आणि इथे एक मोठा ट्विस्ट आहे. काय ट्विस्ट आहे? शुक्र हा सूर्यापासून बुधाच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकावर आहे, पण तरीही तो सूर्यमालेतील सर्वात उष्ण किंवा हॉटेस्ट ग्रह आहे. नोट्समध्ये आवर्जून नमूद केले आहे की शुक्राच्या वातावरणात H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिडचे दाट ढग आहेत. या ॲसिडला अम्लांचा राजा म्हटले जाते. किंग ऑफ ॲसिड्स. बरोबर. याचं दाट ढगांमुळे प्रकाश खूप परावर्तित होतो आणि हा ग्रह सर्वात तेजस्वी किंवा हायेस्ट एल्बेडो असलेला दिसतो. पण मला सांगा, बुध सूर्याच्या अगदी जवळ असताना शुक्र सर्वात गरम काय? आत्ताच आपण ब्लँकेटचं उदाहरण दिलं ना. हो, कारण बुधाकडे ब्लँकेट नाही आणि शुक्राकडे इतके जाड ब्लँकेट आहे की उष्णता बाहेरच जाऊ शकत नाही. यालाच ग्रीन हाऊस प्रभाव किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतात. अच्छा, म्हणजे उष्णता कोंडली जाते. हो, शुक्राचं वातावरण हे पृथ्वीच्या वातावरणापेक्षा 92 पट जास्त दाट आहे आणि त्यात तब्बल 96% कार्बन डायऑक्साईड आहे. बापरे. हा वायू सूर्याकडून येणारी उष्णता शोषून घेतो आणि तिला पुन्हा अंतराळात जाऊ देत नाही. त्यामुळे शुक्राच्या पृष्ठभागाचे तापमान सतत वाढत राहून ते सर्वात उष्ण बनले आहे. म्हणजे फक्त अंतर नाही, तर वातावरण कशी भूमिका बजावते हे यातून स्पष्ट दिसते. शुक्राबद्दल अजून एक चक्रावून टाकणारी फॅक्ट नोट्समध्ये आहे. कोणती? शुक्राचा एक दिवस हा त्याच्या एका वर्षापेक्षा मोठा असतो. 1 सेकंद. म्हणजे दिवस वर्षापेक्षा मोठा? हो ना. म्हणजे काय, तर शुक्राला स्वतःभोवती फिरायला 243 पृथ्वी दिवस लागतात, तर सूर्याभोवती प्रदक्षिणा करायला केवळ 224 दिवस लागतात. क्या बात आहे. आणि भर म्हणून तो इतर ग्रहांच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने दक्षिणावर्त फिरतो. बरोबर. एखाद्या महाकाय उल्केच्या धडकेमुळं शुक्राची फिरण्याची दिशा बदलली असावी असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. आता आपण अशा एका ग्रहाकडे जाऊया ज्याचं वातावरण एकेकाळी शुक्रासारखे किंवा पृथ्वीसारखे दाट असावे, पण आज ती परिस्थिती नाही. तो ग्रह म्हणजे मंगळ. मंगळ म्हणजेच लाल ग्रह, मार्स. हो, याच्या पृष्ठभागावर असलेल्या लौह ऑक्साईडमुळे याला हा गंजलेला लाल रंग मिळाला आहे. नोट्समधील माहिती खरंच अतिशय धक्कादायक आहे. काय माहितीये? तब्बल 4 अब्ज वर्षांपूर्वी मंगळाचं चुंबकीय क्षेत्र म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड नष्ट झाले आणि यामुळे सौर वाऱ्यांनी त्याचं वातावरण अक्षरशः अंतराळात उडवून लावले. हे नक्की कसे घडले असावे? फिरत असतो ना. हो. त्यामुळे एक चुंबकीय कवच तयार होते जे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपलं रक्षण करते. अच्छा. मंगळाचा गाभा आकाराने लहान असल्यामुळे तो लवकर थंड झाला आणि त्याचे फिरणं थांबले. त्यामुळे हे चुंबकीय कवच नष्ट झाले. सूर्याकडून येणाऱ्या अतिजलद कणांनी म्हणजे सोलार विंड्सने
मंगळावर आदळून तिथले सर्व वातावरण हळूहळू उरबाडून काढले. खूपच भयंकर आहे. म्हणूनच आज मंगळावरील वातावरणाचा दाब पृथ्वीच्या 1% कमी आहे. या अत्यंत विरळ वातावरणात 96% CO2, 1.93% अर्गॉन आणि 1.89% नायट्रोजन आहे. पण इथे आशेचा एक किरण नोट्समध्ये दिलाय बरं का. मंगळाच्या वातावरणात मिथेनचे अंश सापडले आहेत. मिथेन? हो, पृथ्वीवर मिथेन अनेकदा जैविक प्रक्रियांमधून तयार होतो. त्यामुळे तिथे कधीकाळी जीवसृष्टी होती का याचे हे संकेत मानले जातात. काळी द्रव स्वरूपात पाणी वाहत होते. वातावरण गेल्यामुळे ते पाणी एकतर बाष्पीभवन होऊन उडून गेले किंवा जमिनीखाली बर्फाच्या रूपात गोठले. मंगळ ओलांडून आपण बाह्य सूर्यमालेकडे म्हणजे आउटर सोलर सिस्टीमकडे वळलो की ग्रहांचं स्वरूप पूर्णपणे बदलते. हो, तिथे खडकाळ जमीन नाही. अगदी. तिथे फक्त वायू आणि बर्फाचं साम्राज्य आहे. सुरुवात करूया सूर्यमालेच्या राजापासून. बृहस्पती किंवा गुरु ग्रह, ज्युपिटर. बरोबर. हा सर्वात मोठा ग्रह आहे, पण याला कोणताही घन पृष्ठभाग नाही. गुरु ग्रहाचा आकार जितका प्रचंड आहे ना, तितकाच त्याचा स्वतःभोवती फिरण्याचा वेगही भयंकर आहे. तो कसा काय? हा महाकाय ग्रह स्वतःभोवती केवळ 10 तासात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. जेव्हा एखादी गोष्ट इतक्या वेगाने फिरते तेव्हा सेंट्रिफ्युगल फोर्समुळे ती मध्यभागी फुगते. जसे पिझ्झाचा गोळा गोल फिरवताना मध्यभागी पसरतो तसं. अगदी तसंच. म्हणूनच गुरु ग्रह पूर्णपणे गोल नसून विषुववृत्तावर तो फुगीर झालेला आहे. याला ऑब्लेट स्फिरॉइड म्हणतात. गुरुग्रहाच्या चंद्रांबद्दल सांगायचे तर गॅलिलिओने शोधलेल्या त्याच्या 4 मोठ्या चंद्रांना गॅलिलियन उपग्रह म्हणतात. हो, ते आहेत आयो, युरोपा, गॅनिमीड आणि कॅलिस्टो. यापैकी गॅनिमीड हा संपूर्ण सूर्यमालेतील सर्वात मोठा चंद्र आहे. त्याचा व्यास 5268 किलोमीटर आहे. म्हणजे हा चंद्र थेट बुधग्रहापेक्षाही मोठा आहे. क्या बात है. यानंतर येतो शनी म्हणजेच सॅटर्न. शनीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची मनमोहक कडी किंवा रिंग्स. हो, ती खूप सुंदर दिसते. पण ही कडी म्हणजे काही एक अखंड तबकडी नाहीये बरं का. ती बर्फ आणि खडकांच्या अब्जावधी छोट्या मोठ्या कणांनी बनलेली आहेत. अच्छा. शनीचा सर्वात मोठा चंद्र टायटन हा अतिशय विशेष आहे. टायटन हा सूर्यमालेतील दुसरा सर्वात मोठा चंद्र आहे. पण संपूर्ण सूर्यमालेत नायट्रोजनचे इतके दाट वातावरण असलेला तो एकमेव चंद्र आहे. पृथ्वीवरही नायट्रोजनचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे टायटनचं हे वातावरण शास्त्रज्ञांना खूप आकर्षित करते. त्यानंतर येतो अरुण. युरॅनस. हो, या ग्रहाची सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे तो पूर्णपणे कललेला आहे. त्याची फिरण्याची अक्षीय स्थिती अशी आहे की तो स्वतःच्या अक्षावर चक्क लोळत सूर्याभोवती फिरतोय. अरे बापरे. असे का? इतका महाकाय ग्रह अचानक कसा काय कलू शकतो? शास्त्रज्ञांचे असे मत आहे की सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळात पृथ्वीपेक्षाही मोठ्या आकाराच्या एका खगोलीय पिंडाने अरुण ग्रहाला अतिशय जोरात ही धडक दिली असावी. बापरे, पृथ्वीपेक्षा मोठ्या? हो, या प्रचंड धडकेमुळे त्याचा अक्ष पूर्णपणे कलला गेला. आणि शुक्राप्रमाणेच हा ग्रह देखील इतर ग्रहांच्या विरुद्ध म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतो. अच्छा, अरुणचा जुळा ग्रह म्हणून वरुण म्हणजेच नेपच्यूनला ओळखले जाते. हो, हे दोन्ही बर्फाचे राक्षस किंवा आईस जायंट्स आहेत. वरुण ग्रहावर हायड्रोजन आणि हेलियम बरोबरच पाणी, अमोनिया आणि मिथेन यासारख्या बर्फाचे प्रमाण खूप जास्त आहे. आणि नोट्समधील आकडेवारीनुसार संपूर्ण सूर्यमालेत सर्वात वेगवान वारे वरुणवरच वाहतात. किती वेग असेल त्यांचा? त्यांचा वेग तब्बल 2100 किलोमीटर प्रति तास इतका प्रचंड आहे. एखाद्या सुपरसॉनिक जेट विमानापेक्षाही जास्त वेग. अरे बापरे. यामागे एक महत्त्वाचे वैज्ञानिक तत्व आहे. काय? बाह्य सूर्यमालेतील जे मोठे गॅस जायंट्स आहेत त्यांचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग खूप जास्त आहे. सोबतच वरुण ग्रहाच्या आतूनही उष्णता बाहेर पडत असते. या वेगामुळे आणि तापमानातील फरकामुळे वातावरणात प्रचंड अस्थिरता निर्माण होऊन अशी भयंकर शक्तिशाली वादळे निर्माण होतात. आता बाह्यग्रहांमधून आपण सूर्यमालेची सीमा आणि काही इतर खगोलीय पिंडांकडे वळूया. मोठ्या ग्रहांव्यतिरिक्त सूर्यमालेत क्षुद्र ग्रहपट्टा किंवा ॲस्टेरॉइड बेल्ट आहे. हो, हा पट्टा मंगळ आणि गुरु ग्रहाच्या कक्षांच्या मध्ये आहे. हे क्षुद्र ग्रह खडकाळ आणि धात्विक खनिजांनी बनलेले आहेत. या पट्ट्यातील सर्वात मोठा क्षुद्र ग्रह आहे सिरेस. सिरेस. हो. सिरेसला बटुग्रह किंवा ड्वार्फ प्लॅनेट असा दर्जा देण्यात आलाय. बटुग्रह हा शब्द आला की लगेच प्लुटोची आठवण येते. एकेकाळी 9वा ग्रह असलेला प्लुटो आता ग्रह का राहिला नाही? हो,
का नाही राहिला? इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन किंवा IAU ने ग्रहाची कायदेशीर व्याख्या केली आहे, ज्यात 3 अटी आहेत. पहिली अट म्हणजे तो सूर्याभोवती फिरणारा असावा. ओके. दुसरी अट म्हणजे त्याचे वस्तुमान इतके असावे की स्वतःच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याने जवळपास गोल आकार घेतलेला असावा. यालाच भौतिकशास्त्रात हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम म्हणतात. म्हणजे स्वतःच्याच वजनाने दबून गोल आकार धारण करणे. आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची अट, त्याने आपल्या कक्षेच्या आसपासचा कचरा किंवा मलबा साफ केलेला असावा. क्लिअर्ड द नेबरहूड. बरोबर. आणि नेमकी हीच तिसरी अट प्लुटो पूर्ण करू शकला नाही, बरोबर? अगदी बरोबर. प्लुटो हा क्युपर बेल्टचा एक भाग आहे. हा बेल्ट नेपच्यूनच्या कक्षेच्या बाहेर 30 AU ते 50 AU पर्यंत पसरलेला आहे आणि यात लाखो बर्फाळ पिंड आहेत. प्लुटोच्याच आकारमानाचा एरिस नावाचा आणखी एक पिंड तिथे सापडला. जर प्लुटोला ग्रह मानायचे तर एरिसला आणि अशा अनेक पिंडांना ग्रह मानावे लागले असते. म्हणूनच IAU ने प्लुटो, एरिस आणि सेरेस यांना बटुग्रह या नवीन श्रेणीत टाकले. आता नोट्सच्या शेवटच्या भागाकडे येऊया. धूमकेतू म्हणजेच कॉमेट्स आणि उल्का. धूमकेतू हे मुळात धुळीने माखलेले बर्फाळ पिंड आहेत. हो. जेव्हा ते सूर्याच्या जवळ येतात तेव्हा सौर विकिरण आणि उष्णतेमुळे त्यांच्यातील बर्फाचे वायूत रूपांतर होते. यामुळे त्यांच्याभोवती कोमा नावाचे आवरण तयार होते. अच्छा. आणि सूर्याच्या वाऱ्यांमुळे एक लांब लचक शेपटी किंवा टेल तयार होते, जी नेहमी सूर्याच्या विरुद्ध दिशेला फेकली जाते. हो. आणि यात सर्वात प्रसिद्ध म्हणजे हॅलीचा धूमकेतू, जो दर 76 वर्षांनी दिसतो. शेवटी तो 1986 मध्ये दिसला होता आणि आता 2062 साली दिसण्याची शक्यता आहे. गोंधळात टाकणारा भाग म्हणजे उल्कापिंड. उल्का आणि अश्नी किंवा उल्का या तिन्हीत काय फरक आहे? मी सांगते. जेव्हा क्षुद्रग्रहांचे छोटे तुकडे अंतराळात फिरत असतात तेव्हा त्यांना उल्कापिंड किंवा मीटेरॉइड म्हणतात. ओके. जेव्हा हे तुकडे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात आणि घर्षणामुळे जळून प्रकाशमान होतात तेव्हा आपण त्यांना उल्का किंवा शूटिंग स्टार म्हणतो. मीटिओर. आणि जेव्हा एखादी उल्का पूर्णपणे न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन आढळते तेव्हा त्या उरलेल्या खडकाला मीटिओराइट म्हटलं जाते. हा प्रवास खूपच थक्क करणारा होता. आता या सखोल विश्लेषणाचा शेवट करण्यापूर्वी परीक्षार्थींची LDCEची तयारी किती पक्की झाली आहे हे पाहण्यासाठी या नोट्सवर आधारित एक छोटीशी उजळणी करूया. नक्कीच. एक छोटी क्विज घेऊया. बघूया परीक्षार्थींना हे आठवतंय का? जर परीक्षेत प्रश्न आला की अम्लांचा राजा कोणत्या ग्रहाच्या ढगांमध्ये आढळतो, तर याचं लगेच उत्तर असायला हवं शुक्र. अगदी बरोबर. दुसरा प्रश्न, गॅनिमीड हा सूर्यमालेतील सर्वात मोठा चंद्र कोणत्या ग्रहाचा आहे? याचं उत्तर आहे गुरुग्रह. क्या बात आहे. आणि कोणत्या ग्रहाचा एक दिवस त्याच्या एका वर्षापेक्षा मोठा असतो? याचंही उत्तर शुक्र हेच आहे. अगदी बरोबर. या उजळणीमुळे नोट्समधील महत्वाचे मुद्दे नक्कीच पक्के झाले असतील. हो ना. आज आपण पृथ्वीच्या सावलीतून निर्माण होणाऱ्या ग्रहणांमागील अचूक गणितापासून ते बाह्य सूर्यमालेतील 2100 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यांपर्यंत अनेक गोष्टी समजून घेतल्या. खरंय. जाता जाता एक विचार नक्की करायला हवा. आपण पाहिलं की मंगळाच्या वातावरणात मिथेनचे अंश आहेत आणि टायटन चंद्रावर नायट्रोजनचे दाट वातावरण आहे. हो. या गोष्टी आपल्याला सतत आठवण करून देतात की सूर्यमालेत अजूनही अशी अनेक रहस्य लपलेली आहेत जी कदाचित पृथ्वीबाहेरील जीवसृष्टीची कहाणी सांगू शकतील. खगोलशास्त्र हे फक्त आकाशात पाहण्यापुरतं मर्यादित नाही, तर ते आपले मूळ शोधण्याबद्दल आहे. अतिशय मार्मिक विचार. पोस्टल ज्ञान क्लासेसच्या या लेक्चर नोट्स परीक्षार्थ्यांसाठी खरोखरच उपयुक्त आणि माहितीपूर्ण आहेत. हो, नक्कीच. थँक्स फॉर कनेक्टिंग विथ पोस्टल ज्ञान क्लासेस. LDCE परीक्षांसाठी पोस्टल ज्ञान क्लासेसचे लेक्चर आणि नोट्स अशाच प्रकारे अत्यंत उपयुक्त ठरतात. या नोट्सचा बारकाईने अभ्यास करा आणि सर्व परीक्षार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.